तर नमस्कार मित्रांनो, आज मस्तपैकी आम्ही लाकडं तोडायचे कामं करतोय. कारण की हे लाकडं पाण्यात भिजून जाणार होते, म्हणून राजमामन मी जे मागच्या वेळेस लाकडं तोडले होते तसेच आता आम्ही परत लाकडं तोडणार आहे. हे बघा का मामा तोडणार आहे का नाही. आणि आम्ही आता छन्नी हातोडी घेऊन आलो आहे, कारण की आमच्या इकडे मशीनवाला आम्हाला काही भेटलाच नाही. आणि कोरडे लाकडं हे मशीनमध्ये तुटल्या जात नाही. तुम्हाला पण माहिती आहे का नाही, मला नाही माहिती. मी सांगतोय, मला मामाने सांगितले. हा मामा, आत्ता मग अशी आम्ही एवढी भर टाकून घेतली दोघांनी, इतके कष्ट के चालू आहे आमच्या दोघांचे. आणि मामा मग अशी म्हणजे व्हिडिओ काढतो म्हणून नाव सांगायचं का नाही. मामा व्हिडिओ काढायचं आपण, आपण काम करतोय सगळ्यांना कळायला पाहिजे या फॅमिलीला, बरोबर का नाही. हां, अशी लाकडं फोडायची. तर तिथे लाकडं ठेवली आम्ही, तशी लाकडं फोडायची. आता काम चालू झालेलं आहे. तुम्हाला आता बाकीचं मम्मी दाखवून मस्तपैकी हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. खूप कष्ट असतं. हा टप इथे ठेवली बघा. तेव्हा खोटं वाटते का. हे बघा आम्ही माती वाहत होतो का ग, वाहिले की नाही माती आम्ही तेव्हा का नाही व्हिडिओ चालू केली, तेव्हा उघडा होता. हा, आता झाकून घेतलं मी पूर्ण मला स्वतःला. हे बघा असं ठोकून ठोकून असं लाकडं फोडावं लागतात. हे इकडून झालं ना, एक छन्नी इकडून एक छन्नी इकडून. तो का चुकला तो माणसाचा हात आणि माणूस काही होऊ शकतं. काचक्या हे बघा, बघितलं ना कसं फुटतंय लाकूड. हे बघा एक छन्नी निघाली, आता ही छन्नी पूर्ण आत गेली. आता हे तोडायचं. आता तुम्ही म्हणशाल मामाकडून काम करून घेतो, असं नाही. मी पहिले ठोकलंय, एक छन्नी मी गुतवली, एक छन्नी मामाने गुतवली. सरळ सरळ सांगते, खरे खोटं खरे खोटं मामा. हां, नाही तर म्हणशाल मामाकडून काम करून घेतोय, असं काही नाही मित्रांनो. आता हे लाकूड पूर्णपणे फुटलेलं आहे. आता छान्या काढून परत आडवी मारायची, म्हणजे लाकडं हे एवढी मोठी लाकडं चुलीत घुसणार नाही ना. मग ते अजून बारीक करायची. ते बारीक करता करता आमच्या हातपाय बारीक होतील. हो बाबा, खरं आहे का नाही. आणि हे असं सोपं काम नाही व, हे लय अवघड हवं. हा, तर मामा दाखवतील ना. सगळ्यात पहिले एकदम जागा बघून घ्यायची असते लाकड तोडायची असते. काय हा कसला मला नाही माहिती. तिकडे आजाच्या रूम मध्ये पाय. सापडल्यावर देव सापडतो, तुझं पाईप आहे. तू तुझं काम कर, चल बोल बच्चन. काम करायला चोर आहे, काम चोर. पहा ती आतून वरडती, दिसली नाही ती कुठे आहे. हा, कपडे वाळत घालते वा खिडकी ते. त्यात ही लाकडं वाकडे तिकडे असले तर अजून त्रास होतो. मग त्रास तर कुठल्या गोष्टीचा करावाच लागतो. एका लाकडावर सरपणच म्हणते, एका लाकडावर स्वयंपाक. खाली इट घाला ना. सजून थजून बसा. आपलं माणूस वाया जात नसतं काय रे भाऊ. तसं राजू भाऊ ते सांगायचंय मला. आपलं माणूस त्याला म्हणतात, जपून ठेवायचं असतं. आपली कला जपून ठेवायची. आपल्या माणसाला जपून ठेवलं ना, ते कधीही कामाला येतं. आपली कला जपून ठेवायची. बघा मामा इतका भरोसा आहे माझ्यावर, मामा शेजारी पाय ठेवला. बघा मामानी त्याच्या शेजारी पाय ठेवला. आणि हे माझ्या भावाची कामाची चप्पल आहे बरं का. तुम्ही म्हणशाल असं काय तो, माझी फिरायची. त्याची गावभर हिंडायची नाही का संध्या. हा, खाली घालू का. आता एवढी एवढी भर टाकली त्यांनी. मी सांगितलं बरं का ते सगळं नीट करायला. हा, इथं सगळं इंजिनियर फक्त मी. हा, आपल्याला रिकामे बसलेले माणसं नाही आवडत काय. बसून नाही देत आपण त्यांना. मग घरासाठी काम करणं गरजेचंच आहे. बघा कशी साल निघली. वा वा वा, नीट ठेवा नीट ठेवा. वा 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 वा, हे सगळं सरपण असं लावून घेतलं होतं बरं का. पाऊस चालू आहे ना, आणि मी म्हटलं हे भिजून जाईन, पटकन तोडून टाका. मग ते आणलं त्यांनी. कुठून 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 आणलं काय माहित नाही मला. हा, मशीनवाले हरवले सध्या. बघा कसं तोडलं, बघा किती छान असं. हे सगळं इथे कचरा केलं ना, हे सगळं मी आवरत असते. हे फक्त सरपण तोडून देणार मला.
याच्या मागचे कष्ट किती बाबा. सोपं नाहीये सगळ्या गोष्टी करणं म्हणजे, नाही का. अजून तर मोठी मोठी लाकडं फोडायची ती. हो बघा हे किती मोठे लाकूड आहे. मला काही झूम करता येत नाहीये. जसं आहे तसं चालू राहतं आपलं. मोठी मोठी बाबा. आपलं शिक्षण नाही झालं ना हो, त्याच्यामुळं. मी दिसते का नाही मला नाही माहिती, पण मी धरलाय कॅमेरा. घरातलं वातावरण दाखवून आणते थांबा तुम्हाला. हे आपली तुळस आता खूप सुंदर अशी फुलली आहे. हे झाडं पण. आणि तो आम्ही नवीन एक टीव्ही घातला तो पावसात चालतो. हा तो पावसात चालतो. तो आणला होता. हे बघा किती छान लाकडं तोडले. असं जळत आहे ना भारी. हे बघा इकडे धुणं वाळत घालायचं काम चालू आहे. ही ऋतूबाई आहे. ऐ भूमी इकडं आहे इकडं. हॅलो रशी ढिल्ली करू नको. ही माझी पिऊ आहे. तिला आत्ताच खाऊ घातलंय मी. चहा चपाती बर का. आवडीने खाती ती चहा चपाती. हो. आणि आता फ्रीज साफ करून झालेलं आहे बघू शकते. हे बघा कसं पसार आहे. मी सांगितलं फ्रीज कधी साफ करणार, लगेच फ्रीज साफ. ओके खूप छान असं फ्रीज साफ. वरचं केलं का नाही मला नाही माहिती आहे. हां नाही अजून राहिलेलं आहे थोडंसं, कारण की मशीन झाली होती ना तेवढ्यात. हे आपले चुलीवरचे भांडे बघा कसे. हां असं सगळं काही पाहिजे. आपलं तसं भांडे घाण झालेले आवडत नाही. भले मग चुलीवर करा नाही तर गॅसवर करा. अरे तिकडे टाकायचं होतं. हे असं आपलं वातावरण आहे. बघू शकता मी तुम्हाला माझ्या घराचा इंटरव्ह्यू देते. इथं मोगऱ्याचं झाड आहे आणि तिथं भर होती सगळी ती उचलायला लावली मी, कारण की तिथं टेंगूळ होतं लय मोठं. ह्या त्या दिवशी खड्डा करून घेतला पाणी जाण्यासाठी. भरपूर काही घरासाठी बघावं लागतंय. सगळं लक्ष द्यावं लागतंय मला. हे बघा इथून असं पाणी काढलं तिथपर्यंत डायरेक्ट. त्यासाठी हे माझा झोका आहे बरं का. मी माझी कंबर दुखते ना याला लटकते मी. आता मी चालले इकडं. ते पाऊस नाही उन्हासाठी बांधलं होतं मी. ऊन लागायचं ना त्यासाठी बांधलं होतं. सावली पडते मग त्याच्याने. हे बघा कसं आवरेल. आपल्याला घाण बिण नाही आवडत. तर फायनली मी आता बाहेर चाललेले बरं का भूमी. ओके हं फायनली मम्मी तुम्हाला दाखवा बरं. दाखवीन मी. मला माझी चप्पल घालावं लागेल सगळ्यात पहिले. मी भरपूर सारा कॅमेरा फिरवलाय. संदीपला आवडतं का नाही काय माहिती माझा व्हिडिओ. हे बघा अजून तेच चालू आहे बरं का. खूप मेहनत आहे. चला तर मी तुम्हाला लाकडं तोडून झाल्यावर दाखवते. ते बघा मित्रांनो, हा आला लगेच निघून गेला विनायक भाऊ तुमचा. इथं आम्ही एवढे लाकडं फोडले काय सांगू तुम्हाला. फार खतरनाक. आणि ही मम्मी अजून ते आहे ना तुकडे ताकडे गोळा करून देऊ राहिले तोडायला. मम्मीला काय सांगायचं. मम्मी आम्ही लय थकून गेलो आता. हे बघा मामा फार आता गोरे माणसाचे काळे झाले बघा. मामा बघा मरणाचे काळे झाले आता. मला धरायला मला काय म्हणलं. मी एक लात मारा मला तुम्ही. हे बघा ही आली आता. लांब सर गे. हा बघ असं पडत असतं ती भूमी. तो का चुकला मामा. तो काय नाही तो गोनसले जड आहे मित्रांनो. तो गोन एवढा जड आहे ना. अरे चांगलं चालू होतं. तिकडं नको बघू तिकडं बघ. फुटलं फुटलं फुटलं. हे फोडायला माणूस पर येड्यावानी होतो माहिती आहे का. लई येडा होतो माणूस. आणि ते फुटता फुटत नाही त्या गाठी. असे 10 लाकडं फोडून तवा ती एक गाठ फुटते. हा बघा उचलून बघ. वाव सारखा. ते बघा अगं भूमी आपण टुसू टुसू खेळायला नाही आलो. हा बघा हिचा बघा तो लाकूड. हा असं उद्या फुटेल होतं. हा आणि असं भूमी बांगड्या फोडशील बरं सगळ्या हातातल्या. बस झालं.
आता अशा हात कर बरं कसं होत दाखव. हा मला काही नाही होत. तुला काय काय आवरा लवकर. इथं पाय ठेवू का मी? मी तुझ्या वजनाने तुटलं पाहिजे नव्हतं ते. मित्रांनो माझा हात सुद्धा असा थरथरायला लागला आता, कारण की लय दुखू राहिले हात पाय, असे बोट बिट पण दुखू राहिले. मग आम्हाला म्हणते बस झालं. एवढ्या लाकडांमध्ये आता 2 महिने आरामशीर चालन. 1 लाकूड सकाळी जेवणाला चालून जातं का मामा? एका लाकडामध्ये अख्खं जेवण होतं का नाही भूमी? म्हणजे हे फक्त गावाकडंच, शहराकडं नाही होणार असं. शहराकडं कुठं पेटवतील चुली या? हां बस झालं एवढं. आता ते पूर्ण काढून टाकायचं आहे. भूमे इकडे, तुला टेरेसवरती तुमच्या बिल्डिंगमध्ये कोण पेटून देणार आहे सांग बरं? मी पेटवणार. हां मी पेटवणार. तुला कोणी पेटून देते का? कोणाचं काय? हां कोणाचं काय आहे का? मी पेटवणार माझी राज्य. तुझं राज्यावर सिंपल. मित्रांनो पर अजून तुम्हाला सांगू, खरं सांगायला गेलं तुम्ही अजून आंघोळ नाही केली. हे सकाळपासून हे काम करतोय, तिथं भर टाकले. हे आमचं झाड आहे. हां आम्हाला घेताना नाव आठवत होतं, घेताना नाव माहिती होतं, पण या झाडाचं प्लीज मला नाव सांगा ना प्लीज. हां बघा तुम्हाला झाड दाखवतो मी. प्लीज मला आठवत नाही त्याच्यामुळं. याचं खूप फुलं पडल्यावर वास येतो म्हणतात, म्हणजे सुगंध येतो असं म्हणतात, पण त्याचं नाव नाही आठवते मला. जरा सांग. जास्वंदाचे. गवस हां वेगळे. मामा ते आपण आजीच्या घरी राहायचो, ते फुलांचा वास येतो तो कोणते फुलाचं? चाफा नाही, कोणती अशी ढवळे फुले येतात त्याला, बरोबर ना? याला ढवळेच फुले तुम्हीच येतात. घेतलंय ते झाड? मी नाही घेतलं. तुम्ही घेतलंय ते झाड म्हणले त्याला काहीतरी म्हणताय ना? वहिनी घ्या असं ताईंना म्हणले. वहिनी हा नाही ते जास्वंद. हा इकडे ते नाही. नाही दुसरे बारीक फुलं येते असं वास येतो लय भारी. खाली असं थांबते ते. हा असं हा असे जे मागून असे नारंगी कलरचे असतात आणि एवढेच फुलं असतात ते. जास्वंदी नाही, त्याला दुसरंच नाव आहे. तो प्लीज हमको पता है जी वो झाड का नाम क्या है, हमको मालूम नाही. चला मित्रांनो हा असा ब्लॉग इथं सेंड करून टाकतो. मी पण लय थकलो आता. मी थोडं जेवण वगैरे करून घेतो. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबायचं अजिबात विसरू नका. चला बाय बाय करू मी.